दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर आता प्रशासनाकडनं आंदोलकांवरती एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। संसदेच्या परिसरासारख्या अति संवेदनशील भागात झालेलं आंदोलन, तिथे झालेली पळापळ आणि त्यानंतर झालेला हिंसाचार या संपूर्ण प्रकरणानंतर दिल्ली पोलीस आता ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत। वरिष्ठ पत्रकार अरविंद ओझा यांच्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार दिल्लीच्या पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात आंदोलनकर्त्यांवरती एकापाठोपाठ एक अत्यंत गंभीर अशा कलमांखाली FIR दाखल करण्यात आल्या आहेत। पण या FIR मध्ये नक्की कोणती कलमं लावली गेली आहेत, BNS म्हणजेच भारतीय न्याय संहितेच्या नव्या कायद्यानुसार आरोपींवरती काय आरोप ठेवण्यात आले आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये किती वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, हे आपल्याला या व्हिडिओतनं सोप्या भाषेत समजून घ्यायचं आहे। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। आतापर्यंत दिल्ली पोलिसांकडून एकूण 4 FIR म्हणजे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आणखीन 2 FIR दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। आता हे FIR चे जे तपशील आहेत ते काय आहेत तेही बघूयात। पहिली FIR जी आहे ती परवानगीशिवाय संसद अधिवेशनादरम्यान नवी दिल्ली जिल्हा परिसरात ड्रोन उडवल्याप्रकरणी पहिली FIR दाखल करण्यात आली आहे। दुसरी FIR ही हिंसाचाराचा कट रचल्याप्रकरणी दाखल करण्यात आली आहे। पोलिसांच्या तपासात यात अनेक महत्त्वाचे पुरावे हाती आलेले आहेत असं म्हणणं आहे। तिसरी FIR जी आहे किंवा ज्या इतर 2 FIR आहेत, तिसरी आणि चौथी FIR, ती सरकारी कामात अडथळा आणणं, पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करणं आणि मालमत्तेचं नुकसान करणं या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आहेत। आणि ज्या 2 FIRs आणखीन होणं बाकी आहे किंवा ज्याची प्रक्रिया सुरू आहे, त्या दिल्ली पोलीस यांनी काल घडलेल्या मारहाणीच्या आणि कायदा हातात घेण्याच्या घटनांवरती BNSच्या वेगवेगळ्या कलमांनुसार आणखीन 2 FIR दाखल केलेल्या आहेत। आता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की पोलिसांची FIR केवळ एका साध्या कायद्याखाली नाही तर 3 वेगवेगळ्या आणि अत्यंत कठोर अशा कायद्यांच्या आधारे दाखल करण्यात आलेली आहे। त्याच्यातला पहिला कायदा जो आहे तो आहे BNS म्हणजेच भारतीय न्याय संहिता 2023, जो जुन्या IPC ची जागा घेणारा नवीन गुन्हेगारी कायदा आहे। दुसरा कायदा आहे आर्म्स ऍक्ट 1959 म्हणजेच शस्त्रांशी संबंधित कायदा। आणि तिसरा जो आहे PDPP म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट म्हणजेच सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीस प्रतिबंध करणारा कायदा। आता या 3 कायद्यांचा एकत्र वापर करण्यामागे पोलिसांचा हेतू स्पष्ट दिसतोय की आंदोलनादरम्यान केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता, तर तिथे शस्त्रांचा वापर झाला, पोलिसांवर हल्ला आणि सरकारी मालमत्तेची तोडफोड यासारख्या गंभीर घटना घडलेल्या आहेत असं या सगळ्यातनं त्यांचं बेसिकली म्हणणं आहे। आता आपण या FIR मध्ये लावण्यात आलेल्या BNS ची जी मुख्य कलमं आहेत ती कुठली आहेत ते समजून घेऊया। पहिलं, लोकसेवकाच्या कामात अडथळा आणणं। सुरुवातीला कलम 221 आणि 223B लावले गेले। यामध्ये अर्थ असा आहे की पोलिसांनी किंवा इतर सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या कायदेशीर आदेशांचं उल्लंघन करणं आणि त्यांच्या कर्तव्यात बाधा आणणं। दुसरं, पोलिसांवर हल्ला आणि बळाचा वापर करणं। या प्रकरणात कलम 132 जोडण्यात आलंय। जेव्हा आंदोलनकर्ते हे पोलिसांवर किंवा ऑन ड्युटी सरकारी कर्मचाऱ्यांवरती हात उचलतात किंवा बळाचा गैरवापर करतात तेव्हा हे कलम लागू होतं। तिसरं, दंगल आणि बेकायदेशीर जमाव। आता कलम 121(1), कलम 189(3), 190, 191(2), 191(3) आणि 192 ही सर्व कलमं जी आहेत ती बेकायदेशीरपणे एकत्र येणं, जमावानं हिंसक कृत्य करणं आणि दंगल घडवण्याशी संबंधित आहेत। पण या FIR मधील सर्वात धक्कादायक आणि गंभीर कलम म्हणजे 109(1) आणि कलम 61(2). कलम 109(1) अंतर्गत हत्येचा प्रयत्न म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर केल्याचा आरोप लावला जाऊ शकतो जर परिस्थिती तशी सिद्ध झाली तर। आणि कलम 61(2) हे गुन्हेगारी कट रचणं म्हणजेच क्रिमिनल कॉन्स्पिरसी याबद्दलचा आहे। म्हणजेच हा हिंसाचार उत्स्फूर्त नव्हता तर तो एका योजनेचा भाग होता असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे असं याच्यात म्हणणं आहे। BNS शिवाय इतर 2 कायद्यांखालील कलमं सुद्धा तितकीच महत्त्वाची आहेत। आर्म्स ऍक्ट कलम 25(1)(ab) हे कलम बेकायदेशीर शस्त्र बाळगणं, शस्त्रांचा वापर करणं किंवा प्रतिबंधित शस्त्रांशी व्यवहार करण्याशी संबंधित आहे। आंदोलनादरम्यान शस्त्रांचा वापर झाला होता का किंवा कुणाकडे बेकायदेशीर शस्त्र आढळली का याचा तपास आता या कलमांतर्गत सुरू आहे। दुसरं म्हणजे PDPP, आंदोलनादरम्यान सरकारी गाड्यांची तोडफोड, रस्ते किंवा सार्वजनिक मालमत्तेचं झालेलं नुकसान या सर्वांसाठी हे कलम लावलं जातं। या कलमा अंतर्गत दोषी आढळल्यास केवळ तुरुंगवासच नाही तर झालेल्या नुकसानीची भरपाई सुद्धा आरोपींकडून वसूल केली जाऊ शकते।
थोडक्यात सांगायचं तर दिल्ली पोलिसांच्या पार्लमेंट स्ट्रीट ठाण्यानं या प्रकरणात अत्यंत कठोर भूमिका घेतलेली आहे. गैरकायदेशीरपणे एकत्र येणं, सार्वजनिक शांतता बिघडवणं, पोलिसांवर हल्ला करणं आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं या सर्व आरोपांचा सखोल तपास आता सुरू आहे. या संपूर्ण कारवाईकडे कसं बघायचं हा प्रश्नच आहे, कारण कालचे अनेक व्हिडिओज, फोटोज आपण बघितलेले आहेत. त्याच्यामुळे आता ही कारवाई जी आहे ती याच्यापुढे कशी जाते आणि मूळ प्रश्न जो आहे की सीजेपी ची जी मागणी आहे, कॉक्रोच जनता पार्टीची जी मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा, ते होणार आहे का हे बघणं किंवा या सगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या बघणं ही अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मुंबई तकवरती तुम्हाला या संपूर्ण मोर्चाचं, या आंदोलनाचं सगळं कव्हरेज, इन डिटेल कव्हरेज जे आहे ते तुम्हाला मुंबई तकवरती बघता येणार आहे. तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि हे सगळं कव्हरेज बघण्यासाठी, सगळे व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.